2014 आणि 2022 मध्येही गृहमंत्री फडणवीसच होते, पण आता एकनाथ शिंदेंना गृह खातं हवंय अशी माहिती आहे। मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानं गृह खातं पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे। मात्र गृह खातं आपल्याकडेच राहावं यासाठी भाजपही आग्रही आहे। जसं गृह खातं एकनाथ शिंदेंना पाहिजे तसंच अर्थ खातं अजित पवारांना हवंय। गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारमध्ये अजित पवारच अर्थमंत्री होते। अर्थ खातं अजित पवारांना देण्यात भाजपची अडचण नाहीये, त्यामुळे सध्या रस्सीखेच भाजप आणि शिवसेनेत गृह खात्यावरूनच आहे। भाजपकडे गृह, सामान्य प्रशासन, ऊर्जा, महसूल, सार्वजनिक बांधकाम खातं, गृहनिर्माण, जलसंपदा, कामगार, ओबीसी मंत्रालय, ग्रामविकास, वन खातं, पर्यटन आणि वैद्यकीय शिक्षण सारखी मोठी खाती जाऊ शकतात। शिंदेंच्या शिवसेनेकडे नगरविकास, उद्योग, शिक्षण, परिवहन खातं, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, पाणीपुरवठा, पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास, पणन, आपत्ती व्यवस्थापन, माहिती व जनसंपर्क, माहिती व तंत्रज्ञान ही खाती जाऊ शकतात। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केल्यास अर्थमंत्री स्वतः अजित पवारच असण्याची दाट शक्यता आहे। त्याचसोबत सहकार खातं, कृषी, अन्न नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, मदत व पुनर्वसन, पर्यावरण, युवक कल्याण आणि क्रीडा, महिला व बालविकास खातं जाऊ शकतं। भाजपकडे 132 आमदार आहेत, शिंदेंच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत, तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडे 23 ते 25 मंत्रिपद, शिवसेनेला 9 ते 10 आणि राष्ट्रवादीला 8 ते 9 मंत्रिपद मिळू शकतात। तर आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिल्लीमध्ये मागच्या 2 तासांपासून महायुतीची बैठक सुरू आहे। संदीप, खरं म्हणजे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदासह इतर जी 2 अनेक महत्त्वाची पदं आहेत त्यामध्ये गृहमंत्री पद आणि अर्थमंत्री पद आहे, त्या पदांवरती देखील चर्चा होणार आहे। कारण की मुख्यमंत्री एक जरी कोणी ठरला तरी देखील या 2 पदांचं देखील रस्सीखेच या बैठकीमध्ये पाहायला मिळेल। संदीप, सचिन, खरं तर जो निकाल लागला तो महायुतीला देखील अपेक्षित नव्हता, महायुतीच्या नेत्यांना देखील तो अपेक्षित नव्हता आणि अचानकपणे महायुतीने ही खरं तर भरारी घेतली असं म्हणता येईल आणि हे घवघवीत असं त्या महायुतीला यश मिळालं। ज्यावेळेला मुख्यमंत्रीपदाच्या म्हणजे निवडणूक ज्यावेळेला लागली त्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढवू असं भाजपचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते सांगत होते। शनिवारी निकाल लागल्यानंतर आज जवळपास 5वा दिवस आहे आणि आज अखेर ही दिल्लीत ती वेळ आली जी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शपथविधी कधी होणार आणि मंत्र्यांचं खाते वाटप कशा पद्धतीनं असेल, कुठल्या पक्षाला किती मंत्रिपदं दिली जातील त्या संदर्भातली ही बैठक सुरू झालेली आहे। गेल्या 2 तासांपासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं पाहायला गेलं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अजित पवार आता साईडला पडलेले आहेत, म्हणजे त्यांची वेगळी अशी काही मागणी नाही। मुख्य मागणी असणार आहे ती एकनाथ शिंदे यांची, कारण मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे काय मागणी करतात तर गृहमंत्रीपद ते मागू शकतात, पण भाजपचं केंद्रीय नेतृत्व याला संमती दर्शवतं का हे बघावं लागेल। कारण 130+ या जागा भाजपला गेल्यात। गेल्या वेळेला आपल्याला माहिती आहे भाजपच्या 105 जागा होत्या, त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्याबळ मिळाल्यानंतर भाजपचे पदाधिकारी असतील आणि आमदार असतील यांचा देखील राज्यातल्या अनेक नेत्यांवर दबाव आहे की महत्त्वाची खाती आपल्याकडेच ठेवावी। आता आपण काही खात्यांचं म्हणजे ती जाऊ शकतात शक्यता अशी प्रेक्षकांना दाखवली, त्याप्रमाणे गृह खातं दिलं जातं का हे बघावं लागेल। राज्यपाल पद देखील एक शिवसेनेला दिलं जाऊ शकतं, म्हणजे एकनाथ शिंदे ते स्वतः स्वीकारणार नाहीत, मात्र त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना दिलं जाऊ शकतं। उपमुख्यमंत्रीपद स्वतः स्वीकारतात का एकनाथ शिंदे हे बघावं लागेल, कारण पहिल्यांदाच या बैठकीच्या निमित्तानं उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे दोन्ही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत। या बैठकीला ते उपस्थित नाही आहेत अशी माहिती समजते, मात्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे दोघं राष्ट्रवादीच्या वतीनं दादांसोबत या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। आज मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फायनल केला जाईल, मंत्रिपदाचं विभागणी जी आहे ती फायनल केली जाईल, त्यानंतर आजच रात्री हे सगळे नेते मुंबईत परततील। उद्या गटनेतेपदाची जी बैठक आहे भाजपची ती होईल, गटनेतापद घोषित केला जाईल आणि मग पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याबाबतची घोषणा केली जाऊ शकते। सचिन, निश्चितच संदीप, तुमच्याकडनं अधिक अपडेट घेतच राहू, परंतु काही वेळा